आपल्या आजूबाजूला 25, 20 किंवा 15, 16 अशा वयाची जी मुलं असतात, ती मुलं काही गुंड प्रवृत्तीची मुलं असतात त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्याचं कारण फक्त एवढंच असतं, की त्यांना वाटतं यांना कशी मुलं दुसरी घाबरतात, यांना कसे लोक घाबरतात, यांची किती ओढ आहे, आपणही तसंच व्हावं, आपणही तसंच झालं पाहिजे, आपल्यालाही इतर मुलं घाबरली पाहिजेत, असा एवढाच समज फक्त असतो त्यांचा. आणि त्यातून ते त्या मुलांच्याकडे आकर्षित झालेले असतात. तर अशा मुलांना जर आपण त्याच्यानंतरचं काय आयुष्य असतं हे त्यांना माहीत नसतं. आपण त्यांना ते माहिती होऊन दिलं पाहिजे, की त्याच्यानंतर पोलीस लोक कसे पकडून नेतात, किती वाईट पद्धतीनं पोलीस लोक आपल्याला मारतात, किंवा तिथं जेवण किती घाणेरडं भेटतं, आतमध्ये किती घाणेरडं वृत्तीचे गुंड असतात, ते कसे त्यांना टार्गेट करतात. ह्या सर्व जर सवयी त्यांना माहीत झाल्या, किंवा ह्या सर्व ही लाईफस्टाईल जर त्यांना माहीत झाली, तर बऱ्यापैकी ही मुलं गुंड प्रवृत्तींच्या मुलांच्याकडे आकर्षित व्हायचे कमी होतील. त्यासाठी आपणही थोडं सावधगिरीनं त्या मुलांना असं समजावून सांगितलं पाहिजे, की बाबा अगोदरचं लाईफस्टाईल बघू नकोस, त्याच्यानंतरचंही लाईफस्टाईल बघ. शिवाय काही मुलं असेही असतात, त्यांना गाडी हवी असते, चांगला ॲपलचा मोबाईल हवा असतो, चांगले घड्याळ हवे असते, चांगली लाईफस्टाईल हवी असते, बंगला हवा असतो, किंवा आपलं लग्न झालं पाहिजे, आपल्याला चांगली सुंदर पत्नी भेटली पाहिजे, आपली लाईफस्टाईल छान पाहिजे, म्हणजे फिरता आलं पाहिजे, आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे. अशा सर्व गोष्टी त्यांना आता समजतात. मोबाईलमध्ये बघितल्यामुळं त्यांना ती सर्व लाईफस्टाईल हवीच असते, आणि त्यांना वाटतं मोबाईलमध्ये जे आयुष्य आहे तेच आयुष्य आपलं असलं पाहिजे. परंतु त्यासाठी जर तुम्हाला हे आयुष्य पाहिजे असेल, तर तुम्हाला बिझनेस करावा लागेल. बिझनेस करायचा असला तर चांगली मेहनत करावी लागेल, त्यामध्ये आपले थोडे दिवस घालवावे लागतील, आणि नंतर तुम्हाला त्यात सक्सेस भेटल्यानंतरच तुम्हाला ती लाईफस्टाईल भेटणार आहे. किंवा तुम्हाला चांगली नोकरी भेटण्यासाठी चांगला अभ्यास केला पाहिजे, मोबाईलमधलं डोकं काढून ते पुस्तकात घातलं पाहिजे, तरच ती लाईफस्टाईल तुम्हाला भेटणार आहे. हे त्यांना पटवून दिलं पाहिजे आपण, कारण ते लहान असतात. परंतु मोठ्या माणसांचंही कर्तव्य आहे त्यांना या गोष्टी पटवून देणं, ना की त्यांना मोबाईल मागितला द्या, गाडी मागितली द्या, किंवा चांगली लाईफस्टाईल पाहिजे हां तुला भेटणार. ही खोटी आश्वासनंसुद्धा चुकीची आहेत, आणि त्यांना वास्तव कळालंच पाहिजे. परंतु त्यांची लाईफस्टाईल जर चुकीची असेल, तर त्यांना ही लाईफस्टाईल मिळणार आहे का, हेही त्यांना पटवून दिले पाहिजे. हे 2026 आहे, आणि आताच्या मुलींचे शिक्षण हे खूप भरपूर झालेले आहे. त्यामुळं मुली खूप शिकून तयार झालेल्या आहेत, आणि त्यांना आपला जोडीदार ही आपल्या बरोबरीचाच असावा असं वाटतं, किंवा आपल्यापेक्षा चांगला असावा, वरचढ असावा असंही वाटतं. आणि त्यांचं ते काहीच चुकीचं नाही, त्यांचं बरोबर आहे. परंतु मुलं त्या लेवलचे शिक्षण घेत आहेत का, त्यामुळं त्यांचे लग्नाचेही प्रॉब्लेम व्हायला लागले. त्यांना जोडीदार मिळवताना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. म्हणून मुलांनी शिक्षण घेतानाच व्यवस्थित शिक्षण घेतले पाहिजे, आपण त्या लायक बनले पाहिजे, त्यानंतरच आपल्याला चांगला जोडीदारही भेटेल, आणि आपली लाईफस्टाईल ही जशी आपल्याला पाहिजे तसे आपण जगू शकू. हे मुलांना पटवून दिले पाहिजे. जेव्हा शाळेचा रिझल्ट येतो तेव्हा मुलांच्यापेक्षा मुली जास्त मार्काने उत्तीर्ण झालेल्याच दिसतात. याचं कारण आहे मुलं मन लावून शिकत नाहीत, आणि मुली शिक्षणावरच लक्ष केंद्रित करतात आणि चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होतात. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.